थिएटरमध्ये सिनेमा रिलीज झाला की काही तासात तो फ्री मध्ये मिळवायचा आहे, टेलिग्रामवर जा. एखाद्या परीक्षेचा पेपर लीक झालाय, टेलिग्रामवर चेक करा. इंटरनेटवर बॅन असलेले अश्लील व्हिडिओ पाहिजेत, टेलिग्राम चॅनलवर मिळतील. हो ना मंडळी, सोशल मीडिया म्हटलं की अनेक ऍप्लिकेशन येतात ज्याच्या मार्फत आपण चॅटिंग, फोटो, व्हिडिओ शेअर करतो, ज्याच्यावर ग्रुप तयार करता येतात. पण जेव्हा चित्रपट लीक होतात, पेपर व्हायरल होतात आणि करोडोंचा काळा बाजार चालतो, तेव्हा नाव येतं टेलिग्रामचं. मूवी पायरसी, पेपर लीक, अश्लील कंटेंट, फसवणूक किंवा इतर बेकायदेशीर व्यवहारांचा विषय आला की टेलिग्राम ऍप चर्चेत येतं. आज टेलिग्रामचा विषय कुठून आला, तर आज सकाळी एक बातमी समोर आली की भारतात 21 जूनला नीटची री एक्झाम होणार आहे. त्यामुळे टेलिग्राम प्लॅटफॉर्मचे ऍक्सेस काही कालावधीसाठी बंद केले जाणार आहेत आणि ही बंदी 22 जून 2024 रोजी हटवण्यात येईल असंही सांगण्यात आलंय. आणि यावेळी नीटच्या परीक्षेला काही गालबोट लागू नये म्हणून टेलिग्राम बॅन करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. पण मंडळी, तुम्ही कधी विचार केलाय का की जगातल्या सगळ्या काळ्या धंद्याचं केंद्र टेलिग्राम कसं बनलं? सगळे 2 नंबरचे धंदे टेलिग्राम वरूनच का चालतात? आणि तिथेही हे सगळं उघडपणे कसं चालतं? पोलीस यांना पकडू शकत नाही का? या सगळ्या प्रश्नांची उत्तर समजून घेऊयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी ऋतुजा आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. मंडळी, भारत सरकारच्या माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने IT ऍक्ट 2000च्या सेक्शन 69 चा वापर करून हा टेलिग्राम बंदीचा आदेश काढलाय. पुन्हा एकदा होत असलेली नीट परीक्षा तरी नीट पार पाडावी, या निकालानंतर कोणताही वाद होऊ नये म्हणून 20 जून आणि 21 जूनच्या संपूर्ण कालावधीत भारतात टेलिग्राम पूर्णपणे बंद राहील आणि 22 जूनला ही बंदी उठवली जाईल. आता मुख्य मुद्द्यावर येऊ. सरकारने फक्त टेलिग्रामलाच टार्गेट का केलं? व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे, यांना का टार्गेट करण्यात नाही आलं? कारण टेलिग्रामवर सध्या एज्युकेशनच्या नावाखाली पेपर लीक माफियांचे मोठे नेटवर्क सक्रिय असल्याचं समोर आलंय. टेलिग्राम हे खरं तर एक लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे, पण त्याची काही वैशिष्ट्य किंवा फीचर्स असे आहेत की ते गैरवापर करणाऱ्यांसाठी अत्यंत सोयीचे ठरतात. सर्वात पहिलं कारण म्हणजे टेलिग्रामवरील प्रचंड मोठे ग्रुप्स आणि चॅनल्स. व्हॉट्सअप ग्रुपवर किंवा मेंबर्स ऍड करायचे याची मर्यादा असते, पण टेलिग्रामवर लाखो सदस्य असलेली चॅनल तयार करता येतात. त्यामुळे एखादा चित्रपट लीक करायचा असेल, एखादा पेपर शेअर करायचा असेल किंवा एखादा कंटेंट मोठ्या प्रमाणात पसरवायचा असेल तर टेलिग्रामचा अतिशय प्रभावी वापर करण्यात येतो. त्याचबरोबर टेलिग्रामवर मोठ्या आकाराच्या फाईल्स सहज अपलोड करता येतात. एखाद्या संपूर्ण चित्रपट, वेब सिरीज, PDF, पुस्तक किंवा परीक्षा पेपर काही मिनिटात हजारो लोकांपर्यंत पोहोचू शकतात. त्यासोबत टेलिग्राम वापरताना अनेक जण आपला खरा चेहरा किंवा ओळख उघड करत नाही, कारण व्हॉट्सअपला जसा आपला फोन नंबर सगळ्यांना दिसतो तसं टेलिग्राम मध्ये नाही. या ठिकाणी नंबर ऐवजी इतरांना आपलं फक्त युजर नेम दिसतं अशी सेटिंग करता येते. त्यामुळे काही गुन्हेगारांना असं वाटतं की त्यांची ओळख लपून राहील. याच गोष्टीचा फायदा घेत अनेक पायरसी नेटवर्क्स उभे राहिले आहेत. एखादा मोठा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होतो, काही तासातच त्याची बेकायदेशीर कॉपी टेलिग्रामच्या चॅनलवर दिसून येते. चित्रपट निर्मात्यांचे कोट्यावधी रुपयांचं नुकसान होतं. फक्त चित्रपटच नाही तर OTT वेब सिरीज, प्रीमियम कोर्सेस, ई-बुक्स आणि सॉफ्टवेअर देखील अशाच प्रकारे शेअर केले जातात. आणि या सगळ्यांसोबत सर्वात गंभीर विषय म्हणजे पेपर लीक करणं. भारतात गेल्या काही वर्षात नीट, नेट, रेल्वे, पोलीस भरती किंवा विविध राज्यातील स्पर्धा परीक्षांचे पेपर लीक झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. या सर्व घटनांमध्ये टेलिग्राम हे मुख्य माध्यम बनलंय. पेपर लीक करणाऱ्या मुख्य सूत्रधाराला हजारो विद्यार्थ्यांना भेटण्याची गरज नसते. ते टेलिग्रामवर एक प्रायव्हेट चॅनल किंवा ग्रुप बनवतात. पेपरचे फोटो काढून ते या ग्रुप्सवर टाकले जातात. विद्यार्थ्यांकडून पैसे घेण्यासाठी क्रिप्टोकरन्सी किंवा बनावट नावावर घेतलेल्या UPI आयडीचा वापर केला जातो. तसेच परीक्षा संपताच किंवा पेपर लीक झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच मुख्य ऍडमिन डिलीट ग्रुप फॉर एव्हरीवन वर क्लिक करतो. एका सेकंदात तो ग्रुप आणि त्यातील सर्व डेटा गायब होतो. त्यामुळे पोलिसांना तपासाचे धागेदोरे मिळवणं कठीण होतं. आता प्रश्न पडतो की अश्लील कंटेंटचं काय? टेलिग्रामवर काही लोक बेकायदेशीर आणि नियमबाह्य कंटेंटची देवाणघेवाण करण्यासाठी चॅनल्स तयार करतात. यात अश्लील लिंक, व्हिडिओ शेअरिंग आणि मोठ्या प्रमाणावर फाईल शेअरिंग, ऑटोमेटेड बॉट्स, चॅनल्सची सुविधा, यामुळे अशा नेटवर्क्सना चालना मिळते. परंतु याचा अर्थ
टेलिग्राम स्वतः अशा गोष्टींना प्रोत्साहन देतं असं नाही. मग बाकीच्या चॅनल्सच्या गाईडलाईन्स असतात, रेस्ट्रिक्शन्स असतात. मग टेलिग्राम्सवर अश्लील कंटेंट कसा काय चालतो? टेलिग्रामवर हे सर्व चालू असताना कंपनी यावर कारवाई का करत नाही? यामागे टेलिग्रामचे संस्थापक पावेल ड्युरो आणि कंपनीची विचारसरणी कारणीभूत आहे. पॉवेल ड्युरो हे रशियन वंशाचे असून ते अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे कट्टर समर्थक मानले जातात. सरकारांनी नागरिकांच्या खासगी चॅट्सवर पाळत ठेवू नये या उद्देशाने त्यांनी टेलिग्राम बनवलं. पण याच धोरणाचा फायदा घेऊन टेलिग्रामने बऱ्याच काळापर्यंत विविध देशांच्या सरकारांना आणि तपास यंत्रणांना सहकार्य करण्यास नकार दिल्याचंही समोर आलं होतं. तसेच बाकीच्या ऍप्सच्या तुलनेत टेलिग्रामवर काही नियम हे शिथिल आहेत. त्यामुळे अशा गोष्टींवर एखाद्याने ऍक्शन घेतलीच तरच टेलिग्राम अशा कंटेंट पसरवणाऱ्या अकाउंटला बंद करतं. पण मंडळी, जसं एखाद्या गोष्टींचा वापर चांगल्या आणि वाईट दोन्ही कामांसाठी होऊ शकतो, तसंच टेलिग्रामचा आहे. लाखो लोक टेलिग्रामचा वापर शिक्षण, व्यवसाय, न्यूज अपडेट, टेक्नॉलॉजी, शेअर मार्केट, अभ्यास, साहित्य आणि संवादासाठी करतात. शेवटी प्रश्न टेलिग्रामचा नाही, प्रश्न आहे तंत्रज्ञानाचा वापर कोण करतो आणि कशासाठी करतो याचा. आता या सगळ्या गोष्टी टेलिग्रामवर घडतात, त्यामुळे टेलिग्रामला काळे धंदे जेव्हा जेव्हा उघड होतात तेव्हा टेलिग्राम चर्चेत येतं असंही म्हटलं जातं. कारण आता तुम्हीच बघा ना, चाकूचा वापर स्वयंपाकघरात भाजी कापण्यासाठीही केला जातो आणि गुन्ह्यांसाठीही. तंत्रज्ञानाचं अगदी तसंच आहे. टेलिग्राम हे फक्त एक साधन आहे, ज्याचा वापर ज्ञानासाठी करायचा की गैरकृत्यासाठी हे वापरणाऱ्यावर अवलंबून असतं. पण एक गोष्ट नक्की, जेव्हा जेव्हा पेपर लीक, पायरसी किंवा बेकायदेशीर कंटेंटची चर्चा होईल तेव्हा टेलिग्रामचं नाव पुन्हा पुन्हा समोर येईल. कारण त्याची रचना मोठ्या प्रमाणावर माहिती झपाट्याने पसरवण्यासाठी करण्यात आली आहे. हाच याचा सर्वात मोठा फायदा आणि हाच याचा सर्वात मोठा तोटाही आहे. बाकी या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? टेलिग्रामवर कुणाचं नियंत्रण असायला हवं की नको? याबद्दल तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि आमच्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.